नमस्कार मंडळी. आज आपण भेट देणार आहोत एका जागरूक देवस्थानाला. जी देवस्थान आपल्या प्रथा परंपरा आजही तेवढ्या श्रद्धेनं आणि भाविकतेनं जपून आहेत. सांगली जिल्ह्यातील विटा या गावापासून 8-9 किलोमीटरवर बसलेलं रेवणसिद्ध हे मंदिर. नवनाथांपैकी 8व्या क्रमांकाचे रेवणनाथ यांचे इथे मूळ स्थान आहे. अतिशय रम्य असा परिसर आणि जाताना सुंदर असा घाट आपल्याला रेवणसिद्ध मंदिराकडे घेऊन जातो. रेणावी या गावामध्ये त्यांचे मूळ स्थान आहे व त्यांनी काही वर्ष तिथे वास्तव्य केल्यामुळे रेवणसिद्धाचे सुंदर असे मंदिर आपल्याला इथे पाहावयास मिळते. गर्द दाट झाडीमध्ये विसावलेले, आजूबाजूचा मोकळा ढाका निवांत परिसर, त्यामध्ये हे अतिशय दगडी आणि अतिशय सुंदर असे मंदिर येथे आहे. मोठीच्या मोठी दीपमाळ, समोर पितळेचा मोठा नंदी आणि वरती नगारखाना, प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला जय विजय, दगडी मोठ्याचे मोठे बांधकाम असलेले हे मंदिर अतिशय सुंदर व देखणे आहे. या मंदिराचा परिसरही खूप सुंदर आहे. चिंचेची झाडं, मोठे मोठे वृक्ष, त्यांना केलेले पार आणि तिथं असलेला निवांत मोकळा वारा, यामुळे इथली भाविकता, शांतता मन भरून घेते. इथे मोठी दीपमाळ आहे आणि काळ्या खडकातून साकारलेली ही रेवणनाथांची प्रसन्न मूर्ती. खूप शतकांपासून या मंदिरानं काही धार्मिक प्रथा आजही जपलेल्या आहेत. त्यात महत्त्वाची म्हणजे चैत्र महिन्यात घातली जाणारी खडी. हे बसवनसिद्धाचं मंदिर आहे. इथून या खडीला सुरुवात केली जाते. बसवनसिद्ध हे रेवणनाथांचे शिष्य होते. त्यांचं मंदिर हे थोडं मुख्य मंदिरापासून लांब आणि बाहेरच्या बाजूला आहे. इथून खडी घालायला सुरुवात केली जाते. शांत निसर्गाच्या कुशीत बसलेली ही मंदिरं खूप ऊर्जा देणारी आणि अतिशय प्रसन्न करणारी असतात. या मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढे खडी घालायला सुरुवात करणार आहोत. ओम नमः शिवाय. इथून हा खडीचा मार्ग सुरू होतो. आता खडी म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. पण रेवणनाथांचं मंदिर जे आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक मोठा डोंगर आहे. त्या डोंगराला 3.5 किलोमीटरची प्रदक्षिणा घालणं म्हणजे खडी घालणं असतं. पण ही प्रदक्षिणा साधीसुधी नाही बरं का. ही प्रदक्षिणा घालताना अनवाणी पायानं ती घालायची आहे. ही प्रदक्षिणा घालताना कुणाशीही बोलायचं नाही, मागे वळून बघायचं नाही, खाली काहीही पडलं असलं तरी उचलायचं नाही, अशा काही नियमांमध्ये, काही बंधनांमध्ये बांधून ही प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे. हजारो भाविक चैत्र महिन्यातल्या सोमवारी, गुरुवारी, रविवारी किंवा महिनाभर 1, 3, 5, 7, 11 अशा प्रदक्षिणा म्हणजेच खडी या डोंगराभोवती घालतात. सकाळी अगदी 5-5:30 वाजल्यापासनं लोक खडी घालायला इथे सुरुवात करतात. अतिशय निसर्गरम्य असा परिसर, कडेनं शेतामध्ये लावलेली काही धान्य आणि पक्ष्यांचे सुमधुर आवाज, यामधून ही खडीचा मार्ग कसा पार केला जातो ते कळतच नाही. असं म्हणतात, देवापर्यंत पोचण्याचा मार्ग हा खडतरच असतो आणि याची साक्ष मात्र इथे पटते. शेतातून जाणारा हा मार्ग पायांना दगड टोचल्यामुळे ॲक्युप्रेशरचे छान काम होते. मला असं वाटतं की चैत्र महिन्यामध्ये
उन्हाळ्यामध्ये शेताची कामं थोडी कमी झालेली असतात. मग जो जास्तीचा वेळ मिळतो तो सत्कारणी लावण्यासाठी सकाळी लवकर उठून निसर्गाच्या सान्निध्यात, देवाच्या सान्निध्यात जाता यावं म्हणून अशी काही सोय लोकांनी स्वतःसाठी करून घेतलेली असावी. खूप लांबून लांबून लोक अतिशय श्रद्धेनं खडी घालण्यासाठी इथे येतात. खडी घालून झाली की पूर्वाभिमुख असलेल्या या दारातून आत जाऊन रेवणसिद्धाचं दर्शन घ्यायचं असतं. म्हणजे एक खडी कंप्लीट असं म्हटलं जातं. आतमध्ये तुम्हाला मोठाच्या मोठा सभामंडप इथे दिसतो. अतिशय जागृत असलेलं हे देवस्थान विटावासियांचं श्रद्धास्थान आहे. देव रेवणनाथ तुम्हा आम्हाला सुखी ठेवो. आजच्या भक्तिमय प्रवासामध्ये आज इथेच थांबूया. परत भेटूया परत एखाद्या नवा विषयासह. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. तुमच्या गावामध्ये सुद्धा अशा काही परंपरा असतील, देवस्थानाबद्दल काही प्रथा असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला त्या जाणून घ्यायला व तुमच्या गावाला भेट द्यायला नक्कीच आवडेल. तोपर्यंत नमस्कार.